हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? सर्व मजेतच असाल। तर आज मी रात्रीच ब्लॉग सुरू केला आहे, म्हणजे आता रात्रीचा माझा स्वयंपाक करायचा आहे। मी पोळ्या वगैरे करते आता। तर म्हणलं खरं तर मला समजलंच नाही आज की मला काय बनवायचं आहे, माझा कंटेंट काय आहे। मला समजलं नाही की मी काय शूट करू काय नाही। खरं तर मी तुम्हाला आपल्या मनातलं सांगत आहे, कारण नवीन क्रिएटरला ना हाच प्रॉब्लेम होते। जोपर्यंत आपल्याला प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आपल्याला समजतच नाही की आपण काय करावं काय नाही। तसंच माझं पण होत आहे की मला पण काही समजलं नाही। तर चला म्हणलं तुम्हाला आपल्या मनातलंच काहीतरी शेअर करावं। तर आज मी काही जास्त मोठा ब्लॉग बनवला नाही। घरातले सर्व कामं आटपले होते। आता संध्याकाळची वेळ आहे, तर स्वयंपाकाचीच वेळ आहे। तर मला ना काही विचार येत नाही आहे, फक्त माझ्या मनामध्ये मी ठरवून घेतलं आहे की मला हे करायचं आहे। माझ्या मनाला चांगलं वाटत आहे की मी ब्लॉगिंग करत आहे, तुमच्यासोबत आपल्या गोष्टी शेअर करत आहे, आपल्या मनातलं शेअर करत आहे। मला याच्यावरच आता ठाम राहायचं आहे, कारण लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या मनाला काय वाटतं हे करण्यामध्ये खरा आनंद आहे। लोकांकडे लक्ष दिला तर ते काम तर कधी होणारच नाही। लोक काय म्हणतील काय नाही असं वाटते कधी कधी मनामध्ये, की आपले लोक किंवा आपले रिलेटिव्ह कोणीच बघल्यावर की काय बनवत आहे काय नाही काय करत आहे असं वाटते मनाला। तर थोडा ना डिमोटिवेट झाल्यासारखं मनाला वाटते। मी आपला अनुभव शेअर करत आहे तुमच्यासोबत की असं होण्याची काही गरज नाही आहे, डिमोटिवेट होण्याची गरज नाही आहे। तुम्ही आपल्या मनाची आहे का? तुम्हाला जर करायचं आहे तर ते करा, ठामपणे करा। कारण चार लोक काय म्हणतील आपल्याला काय बोलतील याच्याकडे आपण लक्ष दिला ना, तर आपली लाईफ म्हणजे अशीच चालत जाते की कोणी काय म्हणतील ह्याच गोष्टीवर आपण अवलंबून राहतो। म्हणून मी पण तसाच विचार केला की मला करायचं आहे तर करायचं आहे, म्हणून मला जसं वाटते मी तसं करत आहे। सपोर्ट पाहिजेच कुणाचा नाही कुणाचा, पण आपण स्वतः पण जर आपण मनाला आपल्या बनवलं की नाही आपल्याला हे गोष्ट करायची आहे, तर आपण आत्मविश्वासाने केल्या पाहिजे आणि आपण एकटेसुद्धा ते करू शकतो। तर फक्त हेच माझ्या मनात होतं की चला मी तुमच्यासोबत शेअर करू, कारण आज मी काही शूट केला नाही, मला काही समजलं नाही। तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं, आपल्या मनातला तुमच्यासोबत मी शेअर केला। समजू शकता तुम्ही की आता सध्या मला नवीन आहे, मी हळूहळू शिकत आहे ब्लॉग कसं बनवायचा काय करायचा। तर काही मिस्टेक होत असतील तर सांगा मला, मी प्रयत्न करत आहे, अजून चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन। तर बस आजचा ब्लॉग इथंच मी संपवते आणि दुसरा नवीन चांगल्या पद्धतीने ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन आणि भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला जर माझ्या मनातला काही आवडला असेल, माझे विचार आवडले असतील तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करूनच जा। तुमच्या सबस्क्राईबने कमेंट लाईकने अजून मला थोडा सपोर्ट मिळते आणि मला मनाला तसल्ली होते की नाही मला अजून काही करायचं आहे।